आशिया कप 2025 मधला हाय व्होल्टेज सामना आज रंगणार आहे। हा महत्त्वाचा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार असून दुबईतल्या दुबई इंटरनॅशनल क्रिकेट ग्राउंडवर आज रात्री 8 वाजता पहिला चेंडू टाकला जाईल। या सामन्यापूर्वीच वातावरण तापलंय। एकीकडे चाहते आणि माजी खेळाडू यांचा विरोध सुरू आहे, तर दुसरीकडे मात्र या लढतीवर एक नवा वाद निर्माण झालाय। आमचे प्रतिनिधी राजीव कासले यांच्याशी आपण संपर्क साधूयात। राजीव, भारत आणि पाकिस्तानचा सामना रंगणार आहे, एक रणकंदन पाहायला मिळतंय, काय सांगाल? यामिनी, खरं तर 9 तारखेलाच आशिया कप स्पर्धेला सुरुवात झाली। आतापर्यंत 5 सामने खेळवले गेले आहेत, पण सर्वांना उत्सुकता असलेला आणि हाय व्होल्टेज सामना आज रंगणार आहे। दुबईत आपल्याला म्हणजे दुबईत कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान आता संघ दोन्ही थोड्याच वेळात दाखल होतील स्टेडियममध्ये आणि दोन्ही संघांनी खरं तर विजयी सुरुवात केलेली आहे। टीम इंडियाने UAEचा तर पाकिस्ताननं ओमानचा पराभव करत विजयी सलामी दिली आहे। पण आजचा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा असणार आहे, कारण हा सामना जो जिंकेल तो संघ सुपर 4 मधलं आपलं स्थान जवळपास निश्चित करेल। यामुळे आपल्याला माहिती आहे 6 महिन्यांपूर्वी म्हणजे 25 फेब्रुवारीला हे दोन्ही संघ आमने सामने आले होते चॅम्पियन ट्रॉफीमध्ये। त्यावेळी टीम इंडियानं पाकिस्तानचा 6 विकेटनं पराभव केला होता। आता पुन्हा एकदा पाकिस्तानचा पराभव करण्यासाठी टीम इंडिया आज मैदानात उतरणार आहे। शेवटी मैदान युद्धाचं असो की खेळाचं, जिंकणार तर भारतच हे नक्की आहे। नक्कीच राजीव, आणि याचीच सगळेजण अपेक्षा करतायत आणि सगळेजण याचीच वाट पाहतायत। आज भारत पाकिस्तानचं क्रिकेटचं महायुद्ध रंगणार आहे। या सामन्याकडे, जरी हा सामना क्रिकेटचा असला तरी आपण सगळेच जण या सामन्याकडे एक युद्ध म्हणून पाहतो, त्यामुळे निश्चितच विजय अर्थात भारताचाच होणार आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।